हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. आवाज तर तुमच्या ओळखीचाच असेल. मी संतोष गणेश. आजच्या आपल्या भयकथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे इथे आल्याबद्दल आणि आतापर्यंत दिलेल्या साथीबद्दल मी मनापासून आभार मानतो. खोली नंबर 308. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश. भाग 4. त्याची नजर खोलीच्या भिंतीवरून फिरली. भिंतीच्या मूळच्या रंगात आता एक अगदी घाणेरडी छटा येऊन मिसळली होती. खोलीतली हवा गरम व्हायला लागली होती आणि भिंतीवरची ती चित्र, कसली चित्र, त्या तर खिडक्या होत्या. एका खिडकीतून ती वुमन विथ ए लॅम्प खोलीत येत होती. पण डोक्यावरच्या पदराखाली ती दात विचकलेली लाल ठिलग्यांच्या डोळ्यांची कवटी होती आणि त्या कृश अस्थिच्या हातात आता दिवा नव्हता. त्या हातात वारकऱ्यांच्या दिंडीच्या चित्राची चौकट ही विरघळली होती. तेही आता खोलीत येत होते. हेंगाडे आवाज त्याच्यापर्यंत पोचत होते आणि ते वारकरी नव्हते. गंगाधरची मनोमन खात्री झाली की खोलीत आता प्रवेश करणारे लोक खोलीला परके नव्हते. मागे एकदा ते या खोलीत राहून गेले होते. रविशेखर, गवंडी, राज्याध्यक्ष, संपत, आणखीही बाकीचे. छातीची धडधड इतकी वाढली होती की ती डोक्याच्या मागच्या बाजूला मनगटातही जाणवत होती. डोळ्यांना ठणका लागला होता. डोळ्यांची आग होत होती. बीपी नाही ना, हार्ट कंडिशन नाही ना, जोगांनी विचारलं होतं. हे विकार हवेतच कशाला? चांगला धडधाकट माणूस सुद्धा अशा जागेत कोसळून पडेल. एक क्षणभर मनात विचार आला, हे भास होत असतील किंवा त्याची नजर मुद्दाम फसवली जात असेल. कदाचित मनाची एकाग्रता साधली तर. वेळ निर्वाणीची होती. काहीतरी उपाय तर करायला हवाच होता. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि खोल श्वास घेतला. सावकाश बाहेर सोडला. आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. जवळजवळ मिनिटभराने त्याने डोळे उघडले. क्षणभर खोली पूर्ववत झालीशी वाटली. तेवढ्या क्षणात हालचाल करायला हवी. 2 पावलं पुढे टाकून त्याने ब्रॅकेटवरचा फोन उचलून कानाला लावला. गंगाधर काही बोलण्याच्या आधीच फोनमधून पुन्हा तो हेंगाडा आवाज आला. आता सोडावा, आता सोडावा, आलोच बघ. कसला घाणेरडा आवाज. पत्र्यावर पत्रा घातला की त्या आवाजाने सर्व शरीरावर शहारा येतो तसे अंगावर शहाऱ्यामागून शहारे येत होते. आवाज माणसाचा नव्हता. आजकाल रेकॉर्ड केलेले आवाज असतात तसलाही नव्हता. एखाद्या लांबच लांब नळीतून फुंकर मारून काढावा तसला आवाज. त्या खोलीचा आवाज. लॉजमधली 308 नंबरची खोली नाही. त्या खोलीच्या मागे अवतीभोवती असणारी खरी खोली किंवा जे काही होतं ते, त्याचं रूप आता त्याला दिसणार होतं. खोली पुन्हा एकदा बदलायला लागली होती. रूपच बदलायला लागलं होतं. वाटत होतं हे दार, सोफा, चेअर्स, टिपॉय, भिंतीतलं ब्रॅकेट, समोरचं पार्टिशन, मागच्या भागातली टेबल खुर्ची, कोपऱ्यातलं टॉयलेटचं दार, छताला टांगलेला पंखा, लाईटचं शेड, सगळं एखाद्या पडद्यावर काढलेल्या चित्रासारखं आहे. साधा पडदा नाही, रबरासारखा लवचिक पडदा, लांबच लांब पुंगळीसारखा पडदा. त्या रॅमन नूडल्स बरोबर 7-8 फुटी लांबीचा रबरी फुगा यायचा तसलीच लांब लांब पुंगळी. त्या पुंगळीच्या आतल्या पृष्ठावर 308ची खोली चितारली होती आणि ती पुंगळी केवळ 7-8 फूटच नव्हती, लांबच्या लांब होती. रेल्वेचे रूळ लांब जात शेवटी एकत्र आलेले दिसतात तशी ती पुंगळी लांब जात बंद झालीशी वाटत होती. पण अर्थात बंद झाली नव्हती. ती पुंगळी एका अज्ञात भलत्याच जागी पोचत होती. त्या पुंगळीतूनच तो आवाज येत होता आणि त्या आवाजामागोमाग आता आणखी काहीतरी त्या पुंगळीतून येणार होतं, नाही येत होतं. गंगाधरला त्याच्या आगमनाची जाणीव अनेक पातळ्यांवर होत होती. तो घाणेरडा दर्प तर नाकाला झोंबत होताच, घसाही खवखवत होता. तापत चाललेली हवा हातापायांना चटका देत होती. हाय व्होल्टेजच्या तारेपाशी जाता शरीरावरचे केस ताट उभे राहावे तसे ताट उभे राहिले होते आणि डोळ्यासमोर गडद लाल, जांभळ्या निळ्या रंगाची वर्तुळं फिरत होती आणि कानात तो खडचातला पडगमसारखा आवाज घुमत होता. सर्व पाचीच्या पाची ज्ञानेंद्रिय कल्लोळ करून उठली होती. आणि मग गंगाधरला ते दिसलं. 308 मध्ये काय अवतीर्ण होत होतं ते दिसलं. कदाचित आत्तापर्यंत अनेकांना ते दिसलं असेल, पण ते सांगायला त्यांच्यापैकी कोणीही वाचलं नव्हतं.
त्यांचे अनुभव त्यांच्याबरोबर गेले होते. रुळावरून गाडी जशी झपाट्याने पुढे यावी तसं ते त्या कुंगळीतून झपाट्याने येत होतं. फक्त इंजिनाच्या प्रखर दिव्याऐवजी एक डोळा दिसत होता. काळा डोळा, मध्ये पांढरं बुळ होतं. धडधडाट होता, कलकलाट होता, गरम वारा होता. गरम वाऱ्यावर दुर्गंधी येत होती. ते इतकं लांब होतं तरी एव्हानाच गंगाधरला आपलं काळी करपून गेल्यासारखं वाटत होतं. शुद्ध जाईल तर बरं त्याला वाटलं, पण तेही शक्य नव्हतं. या आचेखाली माणूस शेवटच्या क्षणापर्यंत शुद्धीवरच राहणार होता. भाग 4 समाप्त. खोली नंबर 308. लेखक नारायण धारक. आवाज संतोष गणेश, म्हणजे मी स्वतःच. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.